मुद्रा लोनच्या माध्यमातून फेरीवाले, छोटे व्यावसायिक आणि नवउद्योजकांना कर्ज मिळू शकतं, पण जिल्ह्याची अग्रणी बँक असणारी बँक ऑफ इंडिया जाणीवपूर्वक या योजनेतील कर्ज प्रकरणं मंजूर करण्यासाठी टाळाटाळ करते, असा आरोप करत आज दलित महासंघाच्या वतीनं बँक ऑफ इंडियाच्या लक्ष्मीपुरी शाखेसमोर जोरदार निदर्शनं झाली। बँकेतील लिपिक अजय उपाध्ये यांच्या कामकाजाची चौकशी करून त्यांना निलंबित करावं या मागणीसाठी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी दसरा चौकातून तिरडी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी तो हाणून पाडला। केंद्र सरकारच्या वतीनं मुद्रा लोन योजना जाहीर झाली असून त्यातून 50,000 ते 10 लाख रुपयापर्यंतचं कर्ज उद्योग व्यवसायासाठी दिलं जातं। दुसरीकडे कोल्हापुरातील अनेक बँका मुद्रा लोन देण्यास टाळाटाळ करतात। बँक ऑफ इंडियाच्या लक्ष्मीपुरी शाखेतील लिपिक अजय उपाध्ये हे जाणून बुजून कागदपत्रांमध्ये त्रुटी काढतात आणि कर्ज प्रकरण फेटाळतात असा आरोप दलित महासंघ मोहिते गटानं केलाय। त्यामुळे बँकेचा निषेध नोंदवण्यासाठी संघटनेच्या वतीनं आज दसरा चौकातून तिरडी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या हातातील तिरडी काढून घेतली आणि मोर्चाचा आवेश रोखला। त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्ते लक्ष्मीपुरीतील बँक ऑफ इंडियासमोर आले आणि त्यांनी जोरदार निदर्शनं केली। या आंदोलनाचं नेतृत्व सनी लिगाडे, रूपा कागले यांनी केलं।